आज सभागृहामध्ये 97 अन्वये आम्ही स्थगन प्रस्ताव दिला होता आणि 57 मधून नोटीस दिली होती की आज सभागृहाचा प्रश्नोत्तराचा कामकाज स्थगित करून महादेवराव जानकर या मंत्र्यावर जो निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केलेला आहे त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा। आणि खरं तर हा आदर्श आचारसंहितेचा तर भंग आहेच, पण मुख्यमंत्री आणि आपला मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ जी घेतली त्या शपथेचा सुद्धा त्या गोपनीयतेचा भंग सुद्धा आहे। म्हणजे दोनही शपथेचा भंग केलेला आहे, शपथेच्या गोपनीयतेचा, आणि आदर्श आचारसंहितेचाही भंग केला आहे। आणि अशाही स्थितीमध्ये त्यांच्यावर 166 आणि कलम भादवी IPC कलम 166 186 नवे गुन्हा दाखल केला आहे। तो गुन्हा अदखलपात्र आहे। खरं तर शासकीय कामात अडथळा आणणं ह्या विरुद्ध 120B नुसार गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता होती आणि हा नॉन बेलेबल गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता। कारण हा सरळ फोनवर धमकी देऊन एखाद्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव टाकणं हा या देशातील जी या घटना आहे घटनेचा सुद्धा भंग आहे। ज्या घटनेच्या आणि या पवित्र मंदिरामध्ये जो देश किंवा राज्य चालतो त्यावर जर अशा दडपशाही आणि धमकीनी जर ह्या सत्ताधारी पक्षाने कामकाज सुरू केलं तर निश्चितच हे राज्य कुठल्या दिशेनं जाईल याचा नेम नाही। आज सभागृह सुरू झाल्यानंतर माननीय जयंत पाटील साहेब आणि आम्ही सगळ्या विरोधी पक्षनेत्यांनी हा विषय उचलल्यानंतर सरळ माननीय अध्यक्ष महोदयांनी हा आमचा आवाजच दाबण्याचा प्रयत्न केला की तुम्ही हे सगळं कामकाजातून काढून टाकू अशा प्रकारची धमकी दिली। हे आणि मुख्यमंत्री असतील किंवा सत्ताधारी पक्षाचे आमदार त्याला समर्थन देत आहेत। एकीकडे खडसेंच्या विरुद्ध गुन्हाही नव्हता, चौकशी होती, त्यांना मात्र काढून टाकलं आणि यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला असताना सुद्धा मंत्रिमंडळातून त्यांना काढत नाही। म्हणजेच सरकार भ्रष्टाचाराला, गैरवर्तन करणाऱ्याला, गैरप्रकार करणाऱ्याला पाठीशी घालत आहे असा त्याचा अर्थ आहे।